हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. अ व्हेरी हॅपी न्यू इयर. होपफुली तुमच्या दिवसाची आणि वर्षाची सुरुवात ही खूपच छान झालेली असेल, जशी की माझी झाली होती. आज ॲक्च्युली गुरुवार होता, त्याच्यामुळे म्हटलं आज मस्तपैकी स्वामींचं आधी दर्शन घ्यावं, कारण एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात, जसं की नवीन वर्षाची सुरुवात ही गुरुवारी होत आहे. त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काहीच असू शकत नाही. कारण गुरुवार हा स्वामींचा वार आहे आणि त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय नवीन वर्षाची सुरुवात मी कधीच करत नाही. गेले 3 वर्ष झाले मी दर एक नवीन वर्षाला 1 जानेवारीला स्वामींच्या मंदिरात जातेच. 101%. त्याच्यामुळे आधी आम्ही इथे केंद्रात गेलो. इथे मस्त स्वामींचं दर्शन झालं. इथे अभिषेक पण चालू होता मूर्तीवरती, त्याचा पण लाभ घेतला. नंतर मस्त पाया वगैरे पडलो आणि नंतर ठरवलं की गावातल्या थोड्या मंदिरांमध्ये पण फिरावं आणि मग नंतर आम्ही ओझरला जायचं असं ठरवलं. ॲक्च्युली हे काहीच आमचा सकाळी प्लॅन नव्हता. पण ओझर आमच्या इथून बऱ्यापैकी जवळ आहे. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, अर्धा तास लागतो जायला. त्याच्यामुळे तिकडे पण जाऊन यावं. आणि हे बघा, हे स्वामींचे इतके छान इथे फोटोज आहेत ना, हे बघतच बसावं असं वाटतं. मग हे सगळं दर्शन घेऊन आम्ही पोहोचलो ओझरला आणि इथे इतकी गर्दी होती, पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. पण एवढी गर्दी असून सुद्धा त्यांनी इतकं छान अरेंजमेंट केलं होतं, त्याच्यामुळे थोडाही त्रास झालेला नाही आहे. आणि जितकी मोठी लाईन दिसते तितकी लवकर लवकर पुढे सरकते. आणि एवढी गर्दी बघून खरंच रिअलाईज होतं की लोकं काय वेडी नाही आहेत एवढं देवाला मानायला. आणि इतकं म्हणजे आपण मनापासून केलं ना, तर आपल्याला ते भेटतं 100%. आणि नंतर आम्ही थोडंसं फिरलो आणि जाता जाता इथं मीठ मिरची लावलेले पेरू होते, जे खूप आवडतात आम्हाला. ते थोडेसे खाल्ले आणि संध्याकाळचा शेवट आम्ही केला बाहेरच डिनर करून, कारण आज बाबांचा बर्थडे होता. त्याच्यामुळे म्हटलं घरी आज काय बनवायलाच नको, बाहेर जाऊन मस्तपैकी डिनर एन्जॉय केला. येताना केक घेऊन आलो. ॲक्च्युली केक आम्हाला काही कट करायचा नव्हता, पण युगांगसाठी त्याला ते केक कट खायला आवडत नाही, पण तो केक कट करायला आवडतो. ओके, थँक फॉर वॉचिंग. बाय.